ऐका ना, मला एक सांगा तुम्ही सर्व मंडळी, सध्या तुमचा इथं भास आहे कुठं? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही आहोत. पण आता मी रेवगावमध्ये आहे का सध्या? नाही. तुम्ही तुमच्या गावामध्ये आहेत का आता? नाही. नाही ना, कारण आपण ईश्वर हा सर्व व्यापक आहे आणि जीव हा परिचिन्न आहे. लक्षात आलं का? इथं माझं बोलणं लक्षात. मग आपण परिचिन्न आहोत आणि ईश्वर व्यापक आहोत. मग रामेश्वर महाराज परिचिन्न असणाऱ्या जीवाने व्यापक परब्रह्माकडे जाणं किंवा ब्रह्मस्वरूप होणं ही जीवाची सर्वात मोठी अवस्था आहे. आणि ती अवस्था शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ज्याप्रमाणे सेंद आहे हे तर कसं आहे, ते अपक्व आहेत, पण परिपूर्ण दशेला येण्यासाठी ईश्वराकडे जाणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात, माझ्याही जीवनामध्ये कोणी कृपा केली असेल तर भगवान पंढरीनाथाने कृपा केली. तैसे आमाके पांडुरंगे, तैसे आमाके, जय हो जय हो, पांडुरंगे तैसे आमाके, पांडुरंगे तैसे आमाके. तुका म्हणे येथे पाहिजे जातीची. वा भाई का नाही? खरं सांगू का, रामेश्वर महाराज इथं संगीत विशारदाचं काम, जो संगीत विशारद असत त्याचं काम नाही, कारण त्याचं साल औस तरी प्रमाण संपत आहे. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनातली परिपक्व दशा ही कोणाच्या कृपेने झाली असेल तर भगवंताच्या कृपेने. तैसे आमा केले पांडुरंगे, म्हणजे तुमची आमची परिपक्व दशा प्राप्त व्हावं किंवा ईश्वर तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर आपण देवाची सेवा करा, कारण देव आपल्याला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल कोणी म्हणेल महाराज देव पदरात घेतो का? एक गोष्ट बोलू का मायबा, देव पदरात घेत नाही. देवाचं तुमच्या आमच्यावर लक्ष आहे, म्हणून आपण आज कीर्तनात बसलो. देवावर आपलं लक्ष आहे का नाही हे ज्याला त्याला माहिती, आपलं देवाकडे लक्ष आहे का हे ज्याला त्याला माहिती, पण देवाचं सर्वांवर लक्ष आहे, म्हणून तर तुमचा आमचा श्वासोच्छ्वास चालू आहे. त्याने का लक्ष काढलं ना मायबाप तर तुमच्या आमच्या दारासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल कधी कधी लोक आम्हाला विनोदाने म्हणत असतात, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये म्हणताय हे सर्व देवाच्या सत्तेने चालतंय. हो चालतंय मायबाप, कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, गतिर्व्रता प्रभू साक्षी निवासा शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमवयम. खरं तर हे सर्व देवाच्या सत्तेने चालतंय. तुझी वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. हे सूर्यासी चालणे तुझी ब्रह्मांडाचा धनी
वेदासे बोलणे सूर्यासे चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. या पुढच्या प्रमाणाच्या खाली अंडरलाईन करा. वर्म हे जाणून शरण आलो. इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याला माझी विनंती आहे, आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेलो. शरण शरण एकनाथा पायी माता देवीला. आणि नाथ महाराजाला आपण विनंती करतोय, नका पाहू गुणदोष का झालो दास. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, माणसाने दास व्हायचा असेल तर प्रपंचात दास मुळीच होऊ नका. दास व्हायचा असेल तर एक तर देवाचा दास व्हा, नाहीतर संतांचा दास व्हा. फायदा काय होईल? नाथ महाराज काय सांगतात, तुम्ही नाथ महाराजांच्या नाथ महाराजांना शरण जा, नाथ महाराजांचा दास व्हा. फायदा काय होईल? अहो तुकोबरा विनंती करतात, तुमची ये दासीचा दास करून देवा. 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 आशीर्वाद द्यावा हाती माधव. आशीर्वाद द्या हाती माधव. तुमची ये दासीचा दास करून देवा. तुमची ये दासीचा दास करून देवा. आशीर्वाद द्या हाती माधव. आशीर्वाद द्या हाती या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. माऊली, हे तुमच्यावर असणारं प्रेम आहे, नाही तर एकाला बोलवणं अवघड असते. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, दास व्हायचा असेल तर संतांचा दास व्हा. ऐका ना मायबा, मेल्याच्या नंतर माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर माणसाने जिवंत असेपर्यंत असं काही कर्म केलं पाहिजे की मेल्याच्या नंतरही तो जिवंत राहायला पाहिजे. ऐका मायबा, वाक्य तुम्हाला कळलं नसेल, पुन्हा ऐका. कीर्ती कोणाची शिल्लक राहते? ज्याने उभ्या आयुष्यामध्ये आपलं जीवन एक तर देश सेवेसाठी खर्च केलंय, किंवा आपलं शरीर हे भगवंताच्या सेवेसाठी खर्च केलं, किंवा आपलं शरीर संतांच्या सेवेसाठी खर्च केलं, त्याचीच कीर्ती शिल्लक राहते. तिसऱ्याची कीर्ती शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तर महाराज एक प्रमाण देऊन सांगतात, उत्तमाची मुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तमाची मुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तमाची मुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तमाची मुरे तुकामने एका मरणाची तळे. उत्तमाची उत्तमाची मुरे कीर्ती मागे. जोरदार टाळ्या वाजवा बघा किरण महाराज. दिंडीत गात गात पुन्हा कीर्तन एवढ्या उंच स्वरामध्ये गाणं अतिशय कठीण आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. कोणाची कीर्ती शिल्लक राहते? तुका म्हणे एका मरण्याची सरी. उत्तमाची उरे कीर्ती मागे. आताच 19 फेब्रुवारी ऐका नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐका ना जन्मोत्सव महाराष्ट्रभर नाही, भारतभर नाही, तर भारताच्या बाहेर जे गेले असेल त्यांनी जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला. कशामुळे केला असेल मायबाप? तर ऐका ना, मित्र असं म्हणेल, छत्रपती शिवाजी महाराज
ज्या मातेच्या उदरामध्ये जन्माला आलेत ना, खर तर एक प्रमाण देऊन सांग, धन्य धन्य जयाचे कुशी, ज्यांच्या कुशी मध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला, तेव्हा जिजाऊ साहेबांना आपण साष्टांग प्रणिपात केला पाहिजे. खरं तर मी नेहमी एक वाक्य आणि एक आवडतं गीत मी नेहमी कीर्तनामध्ये म्हणत असतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी ऐका नाही, शहाजी राजे आणि मा जिजाऊ साहेबांची पुण्य आहे. विडाला विडाला माझ्या जिजाऊचे पुण्य आहे, कसे आली व फळाला. माझ्या जिजाऊचे पुण्य आहे, कसे आली व फळाला. तो बाबाचा बाबा वागे शिवबाज मला, तो बाबाचा बाबा वागे शिवबाज मला, तो बाबाचा बाबा वागे शिवबाज मला, तो बाबाचा बाबा वागे शिवबाज मला. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, मायबाप आमचा भारत देश हा नारी पूजनी आहे. भारतामध्ये नारीची पूजा केली जाते. कोणाची पूजा केली जाते? नारीची पूजा केली जाते. मायबाप या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर झाल्या, या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले झाल्या, या महाराष्ट्रामध्ये जनाबाई झाल्या, या महाराष्ट्रामध्ये मुक्ताबाई झाले. म्हणून ज्ञानवरांत आम्हाला मिळाले. माझ्या मुक्ताबाईने जर कृपा केलीच नसती, माझ्या ज्ञानदादाला जर ताटी उघडा लावलीच नसती, ऐका नाही, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानोबाने ताटी उघडली म्हणून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये पडला. आणि म्हणून तर म्हणतो, छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्रामध्ये तर जन्माला आले नसते मायबाप, तर काय झालं असतं? काशी की काय नाही जाते ती मदिरामध्ये मस्जिद बसती. अगर एक शिवाजी नाही होता तो सबकी सुनता होती ती, सबकी सुनता होती ती. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, छत्रपती शिवाजी राजे झाले. आणि म्हणून तर तुम्ही आम्ही या ठिकाणी आज धर्म मंडपामध्ये कीर्तन करतोय. विडाला विडाला छत्रपती, मी तर नेहमी सांगत असतो, आपण जर गड किल्ले जर चढायचा प्रयत्न केला मायबाप, तर आपण प्रत्येक किल्ला वरती जाईपर्यंत थकून जातोय. मला सांगा, त्या काळचे मावळे छत्रपती शिवाजी राजांबरोबर नुसते गड किल्ले चढत नव्हते, तर गड किल्ले चढून युद्ध करून तो गड किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये काबीज करत होते. मी नेहमी एक वाक्य कीर्तनामध्ये सांगत असतो, आपण नेहमी एक वाक्य वापरतोय की 16वं वर्ष हे धोक्याच आहे. माझ्या ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये दिला. छत्रपती शिवाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला
या हिंदवी स्वराज्यामध्ये पहिला हस्तगत केला. आणि म्हणून 16 वर्ष धोक्याचं नाही मायबाप, तर ते मोक्याचं आहे. आणि म्हणून कीर्ती त्याचे शिल्लक राहते ज्याने आपलं जीवन दुसऱ्यासाठी खर्च केलं. विडाला 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 ऐका ना मायबाप, थोडं माझं विषांतर होईल, पण विषांतर होऊ देणार नाही मी. ऐका ना, ज्ञानोबारायापासून जगद्गुरु तुकोबारायापर्यंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सगळे संत जीवन जगत असताना स्वतःसाठी ते जीवन जगले नाही, तर इतरांसाठी जीवन जगले. आणि म्हणून त्यांचा जलसमाधी सोहळा आहे. जो दुसऱ्यासाठी जीवन जगतो ना मायबाप, तोच या मातीमध्ये शिल्लक राहतो. जे स्वतःसाठी जगतो ना मायबाप, ते कुठे जातात हे मला माहिती नाही, पण एक सांगू का, जे स्वतःसाठी जगतात ना त्यांचं नावही शिल्लक राहत नाही. पाहायचं का तुम्हाला? फक्त लक्ष देऊन ऐका. बाबा, तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव सांगू शकता, बरोबर आहे का? प्रत्येक जण सांगाल, मीही सांगेल. आजोबाचं नाव, बर. पंजोबाचं नाव, बर. खापर पंजोबाचं नाही सांगितलं त्यांनी. हे यांचंच नाही, हे आपलं पण आहे. पण हे 750 वर्ष होऊन गेले, आजही ज्ञानोबारायांचं नाव. ही कृपा कोणाची आहे मायबाप? जो दुसऱ्यासाठी जीवन जगतो तो शिल्लक राहतो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आलोत ना, दुसऱ्यासाठी जरी आपण जीवन जगता नाही आलं ना मायबाप, तर कमीत कमी आपल्या परिवारासाठी तरी चांगलं जीवन जगायचं शिका. विडाला 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 माऊली, माझं विषांतर होईल, पण मी विषांतर होऊ देणार नाही. लक्ष देऊन ऐका. मला सांगा, आज भाऊ भावासंग भांडण करतोय, काय कळलं आपल्याला? तुम्ही रामायणामध्येच आमचे माऊली सुंदर रामायण करतात. तुम्ही रामायणाचा एक प्रसंग पहा. सख्य भाऊ आहे का प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण. आपल्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? सावत्र भाऊ. भरत हा सख्खा भाऊ आहे का? पण मायबाप, प्रभू रामचंद्र माझा दादा वनवासामध्ये गेला आणि म्हणून मी राजगादीचा स्वीकार करणार नाही. आणि जर माझ्या दादाचा जर आदेश असेल तर मी दादांच्या चरण पादुका घेऊन पुढचं राज्यकारभार चालेल. 14 वर्ष भरताने राज्यकारभार चालला. कसा चालवला माझा दादा? जर भूमीवरती जर झोपत असेल तर मी भूमीच्या खाली खड्डा खांदून जमिनीमध्ये आसन करून मी तिथं राहीन. आणि तिथून मी कशाबद्दल बोलतोय? आणि म्हणून यासाठी परमार्थ करा. विडाला विडाला काय फायदा होतो मायबाप परमार्थामध्ये आल्याच्या नंतर? तुकोबारा म्हणतात, तैसे आम्हा केले पांडुरंगी. काय होतं? ऐका ना मायबाप, परमार्थामध्येही आणि प्रपंचामध्येही दोन घातक आहे. कोणते कोणते? लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. मी अभंगाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही, आपण सर्व सुज्ञ मंडळी आहोत. परमार्थामध्ये घातक आहे, काम हा परमार्थामध्येही घातक आहे, आणि काम हा प्रपंचामध्येही घातक आहे. काम नाम इच्छा. इच्छा बघा तुम्ही, इच्छामुळे सर्वांचं वाटोळ झालं. ऐका नाही, बरं जाऊ द्या. एक पुढे बोलून वाक्य सांगू का? मला सांगा, या धर्ममंडपामध्ये कोण असा असेल की माझी सर्व इच्छा पूर्ण झाली? सांगू शकतो का? नाही मायबाप. उलट असं म्हणावं लागतं, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञाई सर्व जन्म हा फक्त आशेपोटी जातो. ऐका नाही, असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं मला आज नाही उद्या सुख मिळेल, उद्या नाही परवा सुख मिळेल, या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात मिळेल, या वर्षात नाही पुढच्या वर्षात. नाही मायबाप, आपलं सुख शोधता शोधता संपूर्ण आयुष्य चालल्या जातं. माया वेष्टीला जीव माझा. आणि म्हणून मायबाप, सुखी जर व्हायचं असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या पदरामध्ये पैसा देणार नाही, पण तुमच्या अंतःकरणातली जी इच्छा आहे, काम नाम इच्छा आहे, ती इच्छा समोर मरून जाईल. आणि ज्या मायबाप ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातली इच्छा मरून जाते आहे त्या अवस्थेमध्ये माणूस जीवन जगतोय. बघा तुम्ही, मी नेहमी कीर्तनामध्ये वाक्य एक सांगत असतो, अनेक क्षेत्रामधील मंडळी आत्महत्या करत असतील, अनेक क्षेत्रामध्ये.
ऐका नाही, तुम्ही पेपरच्या बातम्या पाहता, न्यूज पाहता, ऐका नाही, अनेक क्षेत्रातल्या मंडळी आत्महत्या करतात. पण मी ठामपणे सांगू शकतो आतापर्यंत, आजच्या कीर्तनापर्यंत, की कुठलाही वारकरी आत्महत्या करत नाही. का करत नाही? कारण त्याच्या पुढचं एक वाक्य असतं, तो नेहमी म्हणत असतो. काय म्हणत असतो माहितीये का? तो म्हणत असतो, जे घडणार आहे ते प्रारब्धानुसार घडतंय. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. आणि म्हणून अंतकरणातला काम क्रोध जावं असं जर वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही देवाकडे गेलात तर काम क्रोध हे नाहीशे होतात, ठाईचे निमल्या जातात. अभंगाचं दुसरं काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, निमाले ठाईचे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. सृष्टी आनंदाची होणं याचा अर्थ काय होतो मायबाप? आपल्याला हे संपूर्ण जगत आनंद स्वरूप वाटायला पाहिजे. ऐका नाही, एक लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही कसं आहोत तर सच्चित घन आनंद स्वरूप आहोत, सच्चिदानंद घन स्वरूप आहोत. ऐका नाही, आणि देव हे आमचा सच्चिदानंद घन स्वरूप आहोत. पण ऐका ना मायबाप, हे घडत का आपल्या जीवनामध्ये? नाही घडत. त्याचं कारण काय? ज्यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करतो, ज्यांच्या दरबारामध्ये आपण बसलो, त्या नाथ महाराजांना विचारा, तुम्हाला हे जगत कसं वाटतंय? नाथ महाराजांचं प्रमाण आहे, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्रे लोके आनंदाची आता. धरणी जगन्नाथा चित्त केले, 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 धरणी जगन्नाथा चित्त केले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ. वा वा, शंकर महाराज एकदा जोरदार टाळ्या वाजवा करा. एक गोष्ट बोलू का? अवघे चित्रे लोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे संपूर्ण संपूर्ण ही सृष्टी आहे ती आनंद स्वरूप नाथ महाराजांना वाटते. तुम्हाला का वाटत नाही? त्याचं एकमेव कारण असं असेल मायबाप, की आपल्याला ईश्वर हा फक्त मंदिरापुरता दिसतो, या जगतामध्ये दिसत नाही. जसं म्हणतात ना गीतेमध्ये, ममई वंशो जीव लोके जीव भूत सनातन, किंवा सर्वाघटी राम देहादेही एक, आणि सूर्य प्रकाश किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्व आनंदाची सृष्टी झाली. होणार नाही का? होती मायबा. फक्त एक काम करा, इथं बसतानाही आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळतोय. झालं आपलं कीर्तन, खूप वेळ करणार नाही मी, मला माहिती आपण चालून आलात, स्वयंपाकही तयार आहेत, फक्त लक्ष देऊन ऐका. सर्व आनंदाची सृष्टी झाली. एक सांगू का? देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, ही अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होती. किंवा ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, होती मायबा. पण त्यासाठी काय करावं लागतं?
जसं ही मंडळी जीवाचं रान करून गातात, जसं ही मंडळी आमचे शंकर महाराज जीवाचं रान करून वाजवतात ना, तसं तुम्ही जीवाचं रान करून हाताने टाळे वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम चिंतन करा. काय आनंद मिळतो बघायचा आहे का तुम्हाला सर्वांना? फक्त एक टाळे वाजवायच्या सर्वांनी सर्वांनी एक सर्वांनी सर्वांनी एक 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 शाबास, जय हो. आता वाटतंय आपण शांतीप्रभू एकनाथ महाराजांच्या नगरीमध्ये भजन करतोय मायबाप. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, टाळी टाळी. हळून आवाज आला पाहिजे तुमचा. शंकर महाराज थोडं सारू हळू 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 तुमचा सर्वांचा आवाज आला पाहिजे. टाळी टाळी टाळी. एक 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 शाबास. खालचं मला सर्वांनी म्हणायचं ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. भाकरी खाल्ली. क्या बात है, क्या बात है. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हात उंच. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. 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 एक मिनिट का होईना मायबाप, पण मी देह सरे आहे का नाही, देहाचा विसर पडतोय मायबाप, तो भजनामध्ये पडतोय. आणि म्हणून सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुकोबारा म्हणतात परमार्थात ते अति उच्च अवस्था जर कोणती असेल तर देहाचाही मी कोण आहे किंवा कुठली ईश्वर मी आहे याचाही विसर पडणं म्हणजे ईश्वर स्वरूप होणं. म्हणजे आठव नाठव गेलय भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि परमार्थामध्ये सर्वात मोठं फळ जर काय असेल मायबाप तर तुकोबारा म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. खर तर याला भाग्य म्हणतात. तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे भाग्य म्हणावे म्हणी रे. तुका म्हणे भाग्य यारावे 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 म्हणी रे.
जोरानं वाजवा टाळ्या. डोबार कुमाई 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 ताली वाजवा ताली बाबा हरी तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजी ज्याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. अभंगाचा मी उपसंहार करतो, लक्ष देऊन ऐका बरं का. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मीजे याची लागे. आता याची लागी संसारी जन्मीजे नेमकं तुकोबाराला या अभंगामध्ये म्हणायचं काय? ऐका ऐका. तुमचा आमचा जन्म झाला मायबाप, खरं तर तो जन्म कशासाठी झाला याचा आपण कधी विचार केला का? नाही केला ना. थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. तू 5 मिनिटात आपलं कीर्तन संपणार आहे. आपला जन्म हा यासाठी झालेला आहे मायबाप. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मजे याची लागी. याची लागी म्हणजे कशासाठी मायबाप? तर भगवंत स्वरूप तुम्ही आम्ही झालं पाहिजे या लागी संसारी जन्मजे, किंबहुना परमार्थ करण्यासाठी तुमचं आमचं आयुष्य खर्च झालं पाहिजे संसारी जन्मजे याची लागी. एखादा दान धर्म चालू असेल, मंदिर बांधकाम चालू असेल तर तिथं आपलं दान गाणं संसारी जन्मजे याची लागी. सप्ताह चालू असेल तिथं वर्गणी देणं, त्या सप्ताहामध्ये पंगत घालणं संसारी जन्मजे याची लागी. मायबाप इतर जन्म आहेत ना आपल्याला, कशासाठी आहेत? महाराजांची दिंडी चालू आहे मार्तंड माऊलींच्या. मला सांगा, भिसी नाही कुठल्याही भिसी विनामूल्य दिंडी जर चालत असेल तर आपल्याकडं वाहन असेल, साऊंड सिस्टम असेल, ऐका नाही, दररोजचा भोजनाच्या पंक्ती असेल, हा खर्च कुठून होईल मायबाप? तर संसारी जन्मजे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय. आपण जर सत्य कर्माला जर साह्य केलं नाही मायबाप, इतर जन्मामध्ये आपण तेच करत आलो ना मायबाप, ऐका नाही. इतर जन्मामध्ये आपण प्रत्येक जन्म येवणीमध्ये फिरत राहिलो. मी नेहमी कीर्तनामध्ये आद्यगुरु शंकराचार्यांचं पद म्हणत असतो, इतर जन्म मायबाप आपण किती जन्म झाले सांगता येणार नाही. तुकोबारांचं एक प्रमाण देतो, किती जन्म झाले फेरा गणित नाही जी दातारा. आणि म्हणून पुनरपि जननम पुनरपि मननम हे पुनरपि जननी जिठरे शेणम इह संसारे खलदुस्तारे कृपया पाहे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ मध्ये या जन्मामध्ये जर आपण देवाची सेवा करत नसेल, शांतीर्मय एकनाथ महाराजांची सेवा जर आपल्या जीवनामध्ये घडत नसेल तर इतर जन्मामध्ये घडणारच नाही. कारण हा मनुष्य देव तुम्हाला आम्हाला मिळालेला मायबाप तर तो एवढ्यासाठीच मिळाला आहे. कशासाठी? हा, देवे दिला देह भजना गोमटा प्रमाणे सर्वांच्या पाठ आहे. कितीतरी हा देह कशासाठी दिला असेल तर केवळ केवळ भजनासाठीच दिलाय. पण आपण भोजनासाठी खर्च करतोय. रखमाजी महाराज नेहमी म्हणायचे, आपण जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, पण आपलं उलट चाललंय, आपण खायासाठी जगतोय. आहे का नाही? दिंडी चालते ना मायबाप, दिंडीमध्ये आपण कसं चालायला पाहिजे माहितीये का? आपण खात नाही चालायला पाहिजे. कसं जायला पाहिजे? गात जागा गात जागा गात जागा जागा गात जागा. अर्थ आपलं जीवन
हे देवाला गाण्यासाठी आहे, प्रपंच गाण्यासाठी नाही. आणि म्हणून संसारे जन्मी जे याची लागे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे. खरं तर आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की गेल्या 8 दिवसापासून आपण आपल्या प्रपंचाचा त्याग करून शांतीवम एकनाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्यासाठी आपण पायी चालत आलात. म्हणून पुन्हा एकदा सर्व वारकरी मंडळींच्या चरणावर मी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. झालेली सेवा शांतीवम एकनाथ महाराजांच्या चरणी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सभेला पूर्ण विराम देतो. जाता जाता बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तर वक्त्याचा बुद्धीचा दोष म्हणून या ठिकाणी सोडून द्या. योग्य वाटलं असेल ते गुरुजनांचं आहे, योग्य असेल ते माझं आहे. म्हणून तर म्हणावं लागतं ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले ते चोज करून मावले जे जे किंवा गुरूंचा संदेश आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी भजी जो आदि पुरुषे अखंडित ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. खरं तर आजचं झालेलं जे कीर्तन आहे आपल्याला ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनल या चॅनलवरती आदरणीय आमचे गणेश भाऊ सोनने ऐका संपूर्ण दिंडी आपली जेवढी दिंडीमध्ये कार्यक्रम झाले ते आदरणीय आमचे ब्रह्मांड नायक हे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला सर्वांनी काय करा, सबस्क्राईब करा. बोट अंगठा आहे ना, एरवी तुम्ही बोट लावायचे पैसे घेऊ लागले इथं मात्र तुम्हाला पैसे द्यायचं काम नाही, फक्त टच करा आणि आमच्या चॅनलला गणेश भाऊ सोनून यांच्या कारण काम आहे बाप. कारण या चॅनलवरती सर्व वारकऱ्यांचं कीर्तन, वारकऱ्यांचा संदेश, संतांचं जे वचन आहेत ते या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय आमचे गणेश भाऊ सोनूने करतात. आमच्या गणेश भाऊ सोनूनेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे योग्य वाटलं तेच यूट्यूब चॅनलला टाका, जे तुम्हाला अयोग्य वाटलं ते कट करा बरं का. कारण हा कॅमेरा समोर बोलणं म्हणजे अतिशय कठीण असतं. अतिशय गोड या ठिकाणी कीर्तनाला साथ दिली. खरं तर माझा अतिशय शहाणपणा होईल कारण मी गाडीत तिथपर्यंत आलो, तुम्ही चालत आलेली मंडळी आहेत आणि इथं येऊन तुमच्या समोर मी काय बोलावं. पण शांतीभम एकनाथ महाराजांचं तोडकी मुडकी सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. कारण इथं सांगण्याचा प्रयत्न कोणीही केला असतं कीर्तन, पण आदरणीय आमच्या माऊली मार्तंड माऊली महाराजांनी फोन केला माऊलींनी आणि त्यांच्या फोनमुळे मला तुमच्या सर्वांचा सेवेचा योग आला. तुमच्या सर्व वारकरी मंडळांच्या पुनश्च एकदा साष्टांग चरणाला पुण्यपात करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुनश्च एकदा सर्वांना संदेश आहे, ही माऊलीची जी दिंडी आहेत ती दिंडी अशी आहेत की भिशीच्या विनामूल्य आहेत. म्हणून माझी विनंती असे असेल यथाशक्ती ऐका नाही जे तुमचे असेल ते दान तुम्ही पेटीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. कारण मी पाहिलं माऊलींना जेवढी काही दक्षिणा माऊलीला येते माऊली देखील त्या पेटीमध्ये टाकताना मी स्वतः पाहिलेलं आहे. मी कीर्तनाच्या गादीहून सांगतो कारण माऊलींचं हे मोठेपण आहे बरं का. आणि म्हणून माऊलींना विनंती करतो, कोणत्या माऊलीला, आळंदींच्या माऊलीला विनंती करतो शांतीवर्म एकनाथ महाराजांच्या दरबारामधून की माऊली आमच्या माऊलींना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि आमच्या वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून अशीच घडत राहो एवढी प्रार्थना करतो. सुंदरपैकी यांनी साथ दिली. आदरणीय आमचे किरण महाराज असतील, आदरणीय आमचे उमेश महाराज, त्यानंतर आदरणीय आमचे कृष्णा महाराज, त्यानंतर आदरणीय आमचे श्री हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज, इकडे श्री हरिभक्त पारायण आमचे शिवाजी महाराज लोखंडे, त्यानंतर हरिभक्त पारायण आमचे भानदास महाराज. कोणाचं जर नाव राहिलं असेल ऐका नाही तर क्षमस्व. आणि ज्यांनी सुंदरपैकी ज्यांच्या बोटावरती ऐका नाही इंद्र जर बसलाय असे असणारे आदरणीय आमचे मृदंग विशारद शंकर महाराज, महाराजांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या सर्वांच्या चरणावर एकदा पुनश्च साष्टांग दंडवत घालतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल